ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ हॅविंग रेडियस 3 सेंटीमीटर. आपल्याला 3 सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल काढायचं आहे. सर्कलच्या सेंटरला आपल्याला ओ हे नाव द्यायचं आहे. ड्रॉ टँजेंट सेगमेंट्स PA अँड PB थ्रू द पॉईंट P आउटसाइड द सर्कल. आपल्याला सर्कलच्या बाहेर P हा एक पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटमधून आपल्याला सर्कलला 2 टँजेंट्स काढायच्या आहेत. PA आणि PB हे 2 आपल्याला सर्कलला टँजेंट सेगमेंट्स काढायचे आहेत. आणि अँगल APB हा किती असला पाहिजे 70 डिग्री. म्हणजेच आपली फिगर कशी येईल पहा. अशा प्रकारे आपल्याला एक सर्कल काढून घ्यायचं आहे. रेडियस किती घ्यायची आहे सर्कलची 3 सेंटीमीटर. सर्कलच्या सेंटरला ओ हे नाव द्यायचं आहे. सर्कलच्या बाहेर आपल्याला P हा एक पॉईंट घ्यायचा आहे आणि या P या पॉईंटमधून सर्कलला आपल्याला पॉईंट A आणि पॉईंट B मधून टँजेंट सेगमेंट्स काढायचे आहेत. आणि हा जो अँगल आहे अँगल APB हा किती असला पाहिजे 70 डिग्री असला पाहिजे. आता या ठिकाणी अँगल किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. AP हा काय आहे टँजेंट आहे आणि OA ही काय आहे सर्कलची रेडियस आहे. या ठिकाणी PB ही काय आहे टँजेंट आहे आणि OB ही काय आहे सर्कलची रेडियस आहे. आणि अकॉर्डिंग टू टँजेंट थिरम टँजेंट हा काय असतो रेडियसला परपेंडिक्युलर असतो ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल A आणि अँगल B किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. आणि अँगल APB आपल्याला दिलेला आहे 70 डिग्री असणार आहे. मग हा अँगल आपल्याला काय करावा लागेल काढून घ्यावा लागेल. अँगल AOB आपल्याला काढून घ्यावा लागेल. आता ही जी फिगर आहे APBO या फिगरला किती साईड्स आहेत 1 2 3 4 साईड्स आहेत. म्हणजेच हा क्वाड्रिलॅटरल आहे आणि क्वाड्रिलॅटरलच्या 4 अँगल्सची ॲडिशन किती असते 360 डिग्री असते. म्हणजेच अँगल A प्लस अँगल P प्लस अँगल B प्लस अँगल O किती असणार आहे 360 डिग्री. आता अँगल A किती आहे 90 डिग्री. अँगल B किती आहे 90 डिग्री. 90 डिग्री प्लस 90 डिग्री 180 डिग्री. म्हणजेच या 2 अँगल्सची ॲडिशन किती आहे 180 डिग्री. मग या 2 अँगल्सची ॲडिशनसुद्धा किती असणार आहे 180 डिग्री. कारण 180 डिग्री प्लस 180 डिग्री किती येईल 360 डिग्री. म्हणजेच या 2 अँगल्सची ॲडिशनसुद्धा किती असणार आहे 180 डिग्री. मग हा अँगल आपल्याला दिलेला आहे 70 डिग्री. मग हा अँगल किती येईल 180 डिग्री मायनस 70 डिग्री किती येईल 110 डिग्री. म्हणजेच अँगल AOB किती असणार आहे 110 डिग्री. आता आपण प्रथम 3 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल काढून घेऊ. प्रथम एक रेडियस काढून आपण या ठिकाणी 110 डिग्री अँगल घेऊन या दोन्ही रेडियस काढून घेऊ आणि मग आपण फिगर कन्स्ट्रक्ट करू. पहा फिगर कशी कन्स्ट्रक्ट करता येईल आपल्याला. प्रथम आपण 3 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल काढून घेऊ. कंपासमध्ये आपण 3 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ आणि एक सर्कल काढून घेऊ. आपण सेंटर घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आपण सर्कलची एक रेडियस काढून घेऊ. आता सर्कलच्या सेंटरला आपण O हे नाव देऊ. या ठिकाणी A हा पॉईंट घेऊ. ही सर्कलची रेडियस आहे. आता या ठिकाणी अँगल कितीचा असणार आहे 110 डिग्री. मग आपण प्रोट्रॅक्टर घेऊन काय करू 110 डिग्रीचा अँगल घेऊ. आता आपण या रेडियसवर प्रोट्रॅक्टर ठेवू आणि 110 डिग्रीचा अँगल काढून घेऊ. या ठिकाणी 110 डिग्री आहे. आता हा सेंटर आणि हा पॉईंट एका लाईनमध्ये घ्यायचा आहे आणि लाईन काढायची आपल्याला. आता हा अँगल कितीचा आहे 110 डिग्री. आता आपल्याला या पॉईंट A मधून आणि पॉईंट B मधून सर्कलला काय काढायचे आहेत टँजेंट्स काढायचे आहेत. आता पॉईंट A आणि पॉईंट B या ठिकाणी अँगल कितीचा असणार आहे 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. मग आपण या ठिकाणी काय करू परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. आता हे रेडियस आपण एक्सटेंड करून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला रेडियस एक्सटेंड करायचे आहेत वाढवून घ्यायचे आहेत. आणि या पॉईंट B आणि पॉईंट A च्या ठिकाणी आपण काय करू परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा पहा. प्रथम आपण कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घेऊ. आता पॉईंट A वर कंपासचं टोक ठेवून आपल्याला दोन्ही साईडला काय करायचं आहे सेम डिस्टन्स ठेवून आर्क मारायचा आहे. हेच डिस्टन्स ठेवून या साईडला आपण आर्क मारून घेऊ. आता या आर्कवर कंपासचं टोक ठेवून आपण निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे. निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे 2 आर्क मारायचे आहेत. आता या आर्कवर कंपासचं टोक ठेवून वरती एक आणि खालच्या बाजूला एक असे 2 आर्क मारायचे आहेत. आता हे जे 2 पॉईंट मिळाले आहेत हे 2 पॉईंट आणि हा पॉईंट A या 3 पॉईंटमधून आपल्याला लाईन काढायची आहे. आता
आता ए या ठिकाणी अँगल किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. आता आपण पॉईंट बी या ठिकाणी काय करू परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. बी या पॉईंटवर प्रथम आपण कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं. पॉईंट बी वरती कंपासचं टोक ठेवून दोन्ही बाजूला काय करायचे आर्क मारून घ्यायचे. सेम डिस्टन्स ठेवून आर्क मारून घ्यायचा. हेच डिस्टन्स ठेवायचं आणि या बाजूला पण आर्क मारून घ्यायचा. आता या आर्कवर कंपासचं टोक ठेवायचं आणि निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आणि या आर्कवर कंपासचं टोक ठेवून वरच्या बाजूला एक, खालच्या बाजूला एक असे 2 आर्क मारायचे. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवायचं आणि वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक आर्क मारून घ्यायचा. आता हा पॉईंट आणि हा बी पॉईंट या 3 पॉईंटमधून आपल्याला लाईन काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला लाईन काढून घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. म्हणजे हा 90 डिग्री अँगल, हा 90 डिग्री अँगल, हा 110 डिग्री अँगल. मग हा अँगल किती असणार आहे 70 डिग्री असणार आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे या ठिकाणी आपण पॉईंट पी घेऊ. पी या पॉईंटपासून आपण 2 टँजंट सेगमेंट्स काढली पी बी आणि पी ए. आता या ठिकाणी अँगल ए पी बी किती असणार आहे 70 डिग्री असणार आहे. पण मोजून पाहू हा अँगल किती आहे. हा अँगल ए पी बी हा अँगल 70 डिग्री आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही फिगर कन्स्ट्रक्ट करायची होती.